हॅलो. खरोखरच आमचे शिवाजी गोपीनाथ मुगळे हे पण त्यांना गायनाचा छंद होता. आमचा ज्यावेळेस आम्ही गायनाला सुरुवात केली, कसं शिकलं, ते कशी कला आम्हाला संपादन झाली. आम्ही ज्यावेळेस तबलावादन आणि गायन त्यावेळेस शिकण्याची आम्हाला भरपूर इच्छा होती आणि त्यासाठी आमचे आदरणीय जालेंदर मास्तर कोराळीकर यांनी कलाकार होते, ते गायक होते, तबलावादक होते. त्यांनी आम्हाला खूप असं काही त्यांनी आम्हाला विद्या दिली आणि ती विद्या देत असताना हलगर्जी ठिकाणी त्यांनी आम्हाला शिकवण्यासाठी, मार्गदर्शनासाठी त्यांनी 1-2 वर्ष 3 वर्ष असं त्यांनी त्या कालावधीमध्ये आम्हाला तयार केलं, दत्तू मास्तर कोराळीकर. आणि आमचे आदरणीय आता उत्तम टोंपे, लहू गवळे आणि अर्जुन टोंपे, माधव टोंपे, गोविंद सूर्यवंशी या सर्व माणसांनी परिश्रम घेऊन, सोपान गायकवाड, रामचंद्र गायकवाड या जे वृद्ध माणसं होते, त्यांनी पुढील भविष्यात एखादी ग्रुप संगीताचा बनवावं, मुलांना कलाकार या चांगल्या कामासाठी हे भविष्यात काम करतील, गायन करतील, वादन करतील, ह्या हेतूने त्यांनी आम्हाला त्यांच्या इतकं त्यांचं श्रेय आहे की आम्हाला त्यांनी इतकी विद्या दिली की त्यांच्या एवढं योगदान कोणीच दिलं नसेल. असं खरोखरच त्या आमच्या माधव टोंपे, अर्जुन टोंपे यांनी खूप मेहनत घेतली. जालेंदर मास्तरनी खूप मेहनत घेतली आम्हाला शिकवण्यासाठी आणि ते आम्ही शिकलो. आणि आमचे शिवाजी मुगळे पण, ह्यांना पण छंद होता. त्यांनी पण ते त्यावेळेस कोणतं गीत गात होते सांगा. बाबासाहेब चळवळीला संगीताची परंपरा आहे. कारण आंबेडकरी जलसा असेल, बाबासाहेब स्वतः म्हणायचे माझी 10 भाषणं असतील एका ठिकाणी आणि बाबासाहेबांचं एक गीत असेल, हे बरोबर आहे. म्हणून बाबासाहेबांचं मी दोन ओळीमध्ये मी गीत गात आहे. अतिशय सुंदर गाणं आहे, गीत आहे. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते. खूप छान गीत आहे. धन्यवाद. जय भीम. खरोखरच हे ज्यावेळेस मुगळे साहेब गात होते, त्यावेळेस आमचे वडील धर्मा महाराज हे खूप ह्या भीमा तुझ्या मताचे हे गाणं खूप सुंदर वाजवायचे त्यांनी. आणि त्यांनी पण आम्हाला मौलाचं असं मार्गदर्शन दिलेलं आहे. खरोखरच धर्मराजा हलगरा या यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही सप्रेम जय भीम. सप्रेम जय भीम. धन्यवाद.